गुरुदेव डेअरी बोला अनुभवाची आधी केले मग सांगितले. प्रत्येक गोष्ट अनुभवून सांगायची शेतकऱ्यांना, जेणेकरून त्यांचा फायदाच व्हावा, नुकसान अजिबात होऊ नये. झालं तर माझं नुकसान झालेलं आहे ते पण त्यांना सांगायचं, बाबा असं नुकसान झालं असं करू नका, पण यात फायदा झाला हे करा. आता इथं एक मी ज्या प्लॉटमध्ये उभा राहिलेलो आहे, हे पिवळीचा प्लॉट आहे, लातूर पिवळी ज्वारी कडवळ. हे नवीन चिनी पेरलेलं आहे. पाऊस आहे, बारीक तण उगवलं. 10 दिवसाचा प्लॉट आहे. याच्यामध्ये बारीक 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 असं तण उगवलं आहे भरपूर. मग नवीनचंच आहे, कोळपण तर होत नाही, खुरपण परवडत नाही. मग काय करायचं? तर याला एक उत्तम पर्याय, पण 10-12 दिवसात, पुढं नाही. हे असं छोटं असतं. मोठं मोठं गवत दिसतंय का? ते रासणी करताना थोडंसं उचली थोडंसं ओल होती, जी आता चिखल ती पण भरायची, तिथं उचल्यात ते मोठं राहिलेलं आहे. बाकी सगळं छोटं आहे तण. तर आपला कन्सेप्ट आहे तणमुक्त वैरण. तणमुक्त वैरण म्हणजे तणमुक्त वैरण झालीच पाहिजे. तर याला एक फवार आहे. ही पाठीवरचं नॅपसॅक स्प्रेअर आहे, बघू जरा ते. ही चांगल्या पॉवरचं आहे. ह्याला एक गन आहे. हे गनमध्ये ॲडजस्ट आहे पाण्याचं, आणि आपण ते फवारा तुषार कमी जास्त करू शकतो. हे एक बियारल आहे पाण्याचं भरलेलं. याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे, औषध भरलं. हे 2,4-D आहे. हे अल्ट्राजिन आहे, अल्ट्राजिन हर्बिसाईड. 2,4-D हर्बिसाईड तणनाश. आणि असे 2 प्रकारचे औषधं एका बॅरलला 250 मिली 2,4-D आणि 500 ग्रॅम अल्ट्राजिन असं आपण फवारलं आहे. मिसळ आहे आणि ते चालू आहे. थोडंसं सावकाश चालायचं आणि सर्व तणावर त्याचं तुषार, त्याचा फवारा, त्याचं औषध बसलं पाहिजे. ते जर बसलं व्यवस्थित तर हे तण जातील. पण एकच 12 दिवस 13वा नाही. त्या दिवशी काही हो 12-13 दिवसाचं आत लय शेवट 15 दिवस शेंडून पाणी गेलं, पुढं मारायचं उपयोग होत नाही, रिझल्ट मिळत नाही. आणि तण येतात. आणि एकदा तण आलं की आपलं पीक आहे ते कडवळ उतारा कमी मिळतच नाही. तणाची स्पर्धा होते आणि पीक मार खाते. वेळीच तण मेलच तर तणाची स्पर्धा होत नाही आणि पीक चांगल्या पद्धतीने येते. आणि अशा पद्धतीनं तणनाशकाची एकच फवारणी ह्या पिवळीला पिकाला अपेक्षित आहे. या पिकाला दुसरी फवारणी कधीच लागत नाही, कसलीच लागत नाही. कारण याच्यावर खोडकीड पडतच नाही. त्यात पावसाळा आहे, उगून आलं आहे. आता तर दुसरं कुठलं कडवळ असतं ना हायब्रिडचं, कुठल्याही बाजारातल्या व्हरायटी असते ना, आता पण त्याला पोरी पडली असती. आणि मग कोरॅजिन मारू का हमला मारू का कुठला अजून मारू, सायपरमेथ्रिन मारू का क्लोरोफायरिफास मारू, काय मारू म्हणून डोकं खाऊन सगळं तो प्लॉट वाया गेलेला असतो. एकदा पोवरी पडली, खोडकिडा पडला की तो प्लॉट कमकुवत होतो, त्याला फुटवे फुटतात आणि ते पुन्हा जोर धरत नाहीत, त्याला पण पोवरी पडतेच. आणि अशा पद्धतीनं हे होतं आहे. म्हणून पिवळीला कुठलीच फवारणी लागत नाही. आता हे सुंदर प्लॉट आला आहे, मग तण पण आहे ह्याच्यात. थोडंसं आम्ही पेरणीला घाई काय केली तर वैरणीचा दुष्काळ होता ना, उन्हाळ्यामध्ये वैरण पेरली गेली नाही पाण्यामुळं. तर त्याच्यामुळं आता आपण लवकर गडगड गेल्यामुळं हे केलेलं आहे. याच्यानंतर दुसरा जो प्लॉट पेरला आहे वर,
तो व्यवस्थित रोटरला व्यवस्थित पेरला, त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे मी. आणि मग त्याच्यामध्ये आता तणनाशक 12व्या दिवशी ठरलेलं गणित, एकच फवारणी, पुन्हा कसलीही फवारणी नाही. आणि याच्यानंतर 20-25व्या दिवसाच्या आसपास पाणी जर देत असाल, पाऊस पडत असेल तर सरळ आभाळ बघायचं आणि युरिया आणून फेकायचं. नसेल युरिया फेकायचा आणि मोटरचा बरं 4 तास. स्प्रिंकलर असतात माझ्याकडे, पोर्टेबल स्प्रिंकलरनं मी भिजवतो. आणि अशा पद्धतीने 30-35व्या दिवशी पुन्हा दुसरा युरिया मारायचा. तुम्हाला 25 टन उत्पादन येतं आहे, कमी येत नाही. आणि 25 टन, मी 20 टन म्हणतो, येतं आहे 25, पण 20 टन म्हणतो. 2 महिन्यात येतं आहे, 2 महिन्यात 20 टन, 2 महिन्यात 20 टन, 2 महिन्यात 20 टन. 3 प्लॉट जर ठेवले आपण, एक मोकळा मशागतीला, 1 महिन्याचा एक पेरला आणि 1 महिन्याची एक पेरला, आणि एक प्लॉट मशागतील रिकामा, एक रिकामा झाली दुसरा पेरला, पुन्हा तो खाल्ला, हा रिकामा झाली तो पेरला तो खाल्ला, तो मशागतीला ठेवला. असं 3 प्लॉटमध्ये आपण जर रोटेशन ठेवलं तर तुम्हाला दरमहा 10 टन वैरण मिळते. आणि दरमहा 10 टन वैरण म्हणजे 10 गाई, 32 किलो 33 किलो एका गाईला, 10 गाईला 300 किलो महिन्याला, 10 टन, बरोबर आहे. 1 एकर वैरण, 1 एकर कडवळ, 10 गाई, 3 एकराचे 3 प्लॉट, 2 पेरलेले, एक आज 1 महिन्यानं, दुसरा मोकळा मशागतीला. थोडंसं कंपोस्ट टाका, मशागत करा, भिजवा, तणमुक्त करा. भिजवल्यानंतर तण येते, काय राहिले चाललेलं एकदा भिजवून घ्यायचं स्प्रिंकलरने, आणि त्याच्यामधून आलेलं तण पुन्हा एकदा रोटरून कुळवून घ्यायचं. आणि हे 2, हा एक खाईपर्यंत त्याला तणमुक्त करून ठेवायचं. आणि एक संपला की त्याला पेरायचं, त्याला नांगरण कुळवत बसायचं. 3 एकरामध्ये 10 गाई, 1 एकर सतत वैरण, 10 टन 10 गाई, म्हणजे 2 एकर पिकाखाली, 1 एकर मशागतीखाली, 2 एकर पिकाखाली, 2 एकर मशागती, 1 एकर मशागतीखाली. अशा पद्धतीने नियोजन केल्यास सुख लागल, स्वस्त होईल. 6000 खर्चामध्ये 20 टन वैरण, 30 पैसे किलो वैरण मिळते. आणि अशा पद्धतीची वैरण तुम्ही निर्माण केली तर तुमचा धंदा टिकणार आहे, कमी खर्चात टिकणार आहे. भरपूर खाऊ घाल, 30 ते 33 किलो जाते एका गायला, मस्त पोट भरतं आहे सकाळ संध्याकाळ. फायबर भरपूर आहे त्याच्यामध्ये, प्रोटीन भरपूर आहे या ज्वारीमध्ये, ड्राय मॅटर भरपूर आहे, पाण्याचा अंश कमी आहे. मक्यामध्ये ड्राय मॅटर 15%, याच्यामध्ये 25% आहे. पिवळीमध्ये जास्त आहे, जरा 27-28% येत आहे. बाकीच्या ज्या हायब्रिड व्हरायटी आहेत त्या जराशा मऊ आहेत, ही थोडी कडक आहे, म्हणजे ह्यामध्ये ड्राय मॅटर जास्त आहे. हे 25-30% ड्राय मॅटर आहे. जेवढा ड्राय मॅटर जास्त तेवढं वैरण जास्त चांगली, पोट भरतं आहे आणि ते पचलं जातं आहे. 60व्या दिवशी कोवळं असते, चांगलं असते, निसवलेलं असते, चिकात असते, आणि त्याचं दूध वाढतं आहे. आणि अशा पद्धतीचं नियोजन केलंच पाहिजे. जर तुम्हाला गायी सांभाळायच्या असतील, गायी सक्सेस करायची असतील तर ह्या पद्धतीनं चाला. भेटूया पुढच्या भागामध्ये.